आप देख रहे हैं NAC न्यूज सच आप तक। खबरों की ताज़ा जानकारी के लिए बने रहे NAC न्यूज के साथ। संग्रामनगरमध्ये अज्ञात गुंडांकडून गरिबांच्या घरावर दगडफेक व तोडफोड। संगमनेर येथील अकोले नाका संग्रामनगर परिसरात अज्ञात गुंडांनी गरिबांच्या घरावर दगडफेक करत तोडफोड केली। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट संग्राम जोंधळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी शहर पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून या हिंसक कृत्याची तीव्र निषेध केला आहे। आपण बघत आहात नॅक न्यूज संगमनेर। आज संग्रामनगर अकोले नाका संगमनेर या ठिकाणी काही लोकांनी झाड हल्ला केला। त्यांचं कारण असं होतं का झोपडपट्टी संग्रामनगर अकोले नाका येथील झोपडपट्टी जो गुन्हेगार आहेत हे लोक त्रास देतात ती खोटी सबब सांगून त्यांनी आज या ठिकाणी भ्याड हल्ला केला। या नगरचा जो बोर्ड होता तो तोडला, या घरांवर हल्ले केले, दगडफेक केली, स्त्रियांवर देखील हल्ले केले, स्त्रियांना हात लावला, बळजबरीने घरातून स्त्रियांना काढण्याचा प्रयत्न केला। अशा पद्धतीने भ्याड हल्ला या ठिकाणी झालेला आहे। त्यांचं एकच कारण ते लोक गरीब आहेत, हे गरीब लोक इथून हटवले तर आमच्या भागाला समृद्धी येईल, आमच्या प्लॉटची किमती वाढतील अशा हिशोबाने हे लोक या ठिकाणी आलेले आहेत। या घटनेचा संघर्ष सामाजिक संघटना पहिले निषेध करते। या पद्धतीत जर हल्ला करायचा असेल तर समोर येऊन हल्ला करायला पाहिजे, पण त्याच्यात हिंमत नाही। गरीब लोकांना हल्ला करीत असतील, गरीब देखील मजबूर असतात, पण इतके देखील मजबूर नाही का जे पुन्हा मांजरीचा सुद्धा वाघ होऊ शकतो हे लक्षात घ्या। त्यामुळं या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आम्ही सर्वजण एकजूट आहोत। या पद्धतीने पुन्हा जर तुम्ही वाकडी नजर कराल तर आम्ही त्याला मोठा जबाब देऊ। या पद्धतीने या लोकांना, आमच्या या झोपडपट्टीच्या लोकांना जीव मारण्याची धमकी दिली, दगड फेकले, हा गुन्हा या आम्ही सहन करणार नाही। या आलेल्या गुन्ह्याबद्दल योग्य ती कारवाई आम्ही करूच, योग्य ती पावलं निश्चितच उचलू। त्या ठिकाणचे कोण महिला पुरुष होते याबाबत आम्ही योग्य ती कारवाई पर्यंत जाऊ, त्यात आम्ही या शंका नाही। या पद्धतीने जर तुम्ही पुन्हा येणार असेल तर या ठिकाणचे लोक तुम्हाला पुन्हा मोठमोठ जबाब देतील। या लोकांना तुम्ही हलके समजू नका। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही सर्वजण एकजूट आहोत। एकजुटीत आहे का एकजूट? आम्ही सर्वजण एकजूट आहोत आणि एकजुटीने या गोष्टीचा मुकाबला करू। तुम्ही पुन्हा येऊन आम्हाला सगळे एकजूट आहेत ना? या ठिकाणी जर पुन्हा तुम्ही याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला मोठमोठा जबाब देऊ। आम्ही यापूर्वी जन्म घेतला, हा काही गुन्हा केला नाही। आम्ही गरीब घरात जन्म घेतला, आमच्या लोकांनी, हा काही गुन्हा नाही। या देशामध्ये सगळ्यांना कायदा सारखा आहे, सगळ्यांना सारख्या पद्धतीने जगण्यास हक्क आहे आणि त्यामुळं जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्या गोष्टीला आम्ही कायदेशीरपणाने सनदशीर मार्गाने थोडं बोलून माझी गोष्ट थांबवतो। धन्यवाद। आता मी तातडीने सांगतो का गरिबांचा काही दोष नाही आहे, ते गुन्हेगार आहे, त्यांना डिपार्टमेंटनी पकडायला पाहिजे, कडीचे कडी त्यांना सजा द्यायला पाहिजे। आमच्या गल्लीतला कधी आतला म्हाळुंगी नदी मधला तर आमची म्हाळुंगी नदी आखी उडून टाका, तसं काय? हा त्याला आहे ना, तो असं त्यांनी केलं, त्याला तुम्ही पाहिले डिपार्टमेंटच्या हातात आहे, डिपार्टमेंटच्या समजा हातात आहे। त्यांनी फक्त माणूस घेतला पाहायचा, इथं कोण आहे कोण नाही, काय या गल्लीत काही दोष नाहीये। इथला माणूस नाही तर आम्ही कामधंदे करतो, त्याच्यामुळं मी सांगतो फक्त त्यांनी गुन्हा केला त्याला धरा आणि त्यांच्याकडे पहा। आमचा हा बॅनर बळजबरी तोडलाय, आमच्या घरावर छत फुटत होते, आम्ही नातान लेकरं घेऊन जायचं कुठं, तर आम्हाला कुठून तरी थोडासा सपोर्ट भेटला, सरांनी आम्हाला मदत केली, आमचं घर वाचवलं। तरी पण हे लोक आमच्या गल्लीत येऊन आमचे हे बॅनर लावला, आम्ही सराच्या नावाबद्दल
घातलेला हे संग्राम नगर गल्लीचं नाव आहे का? हा बॅनर तोडलाय, त्यावर दगड टाकले. तुम्ही जे तुमचे गुन्हेगार आहेत त्यांना धरा आणि त्यांना सजा द्या. हे काय चाललंय? हे गावाबद्दल किडे पण दगडायचे काम चालले. हे लेकरं बाळं घेऊन जायचं कुठं आम्ही? नादान लेकरं आमचे माणसं दिवसभर घरी राहत नाहीत, कामाधंद्याला जातात, 6 ते 7 वाजता घरी येतात. हे जर अचानक आले तर आमच्या सोबत कोण राहायलाय सांगा बरं? आमच्यावर अत्याचार केला, दगडफेक केली, बॅनरला दगडा मारले, घरामध्ये जाऊन बाबा केल्या. आमच्या माणसं सकाळी 9 वाजता जे कामाला जातात तर 7 ते 7:30 वाजता कामावून येतात. मुलं या माणसं घरी राहत नाही, कोणी नाही. बाया माणसं धुण्या भांड्याच्या कामाला जातात, त्या पण घरी राहत नाही. नादान लेकरं घरी राहतात. यांना जर नादान लेकरायला पण चिरडायचं सोचलं तर मग कोण जिम्मेदार? घर जाळून टाकण्याचं, घरावर दगड टाकण्याचं, का बरं असं चाललंय? एवढं फक्त